शुभ सकाळ सगळ्यांना। आज धाराशिव जिल्ह्यामध्ये मैदान होतं आहे आणि हे मैदान जे आहे ते ओपनचं होत आहे आणि या ओपनच्या मैदानामध्ये मराठवाडा केसरीचं नाव आहे त्या मैदानाला। त्या मराठवाडा केसरीच्या मैदानामध्ये महाराष्ट्रातील जे मराठवाडा भागातील म्हणजेच संभाजीनगर असेल, अकोला असेल, बीड असेल, बुलढाणा असेल, नाशिक असेल, अहिल्यानगर असेल, अमरावती जिल्हा असेल, हिंगोली जिल्हा असेल, असे अनेक तेवढे त्या भागातील जिल्हे आहेत त्या ठिकाणी आज सगळे महाराष्ट्रातील टॉपचे नंदी पळताना दिसतील आणि आपला बकासूरसुद्धा त्या ठिकाणी जाणार आहे अशी माहिती मिळते। आणि मी तुम्हाला कालच व्हिडिओ सांगितला की बकासूरचा पॅनल जो आहे तो पडलेला आहे की बकासूर त्या ठिकाणी जाणार आहे। एक प्रमुख अतिथी म्हणजे प्रमुख पाहुणा म्हणून त्या ठिकाणी प्रमुख आकर्षण म्हणून जाणार आहे आणि कदाचित तो पळूसुद्धा शकतो। जर पळाला बकासूर तो कोणासोबत पळेल याची थोडीशी चर्चा करूया आपण आणि थोडेसे काही पैरे आहेत जे पैरे त्या मैदानातील एक असतील ते बघूया कोणकोणते असतील ते। आपल्याला महान भारत केसरी द्वारलीचा हरण्या पळताना दिसेल आज, कारण की संभाजीनगरच्या त्या मैदानामध्ये आहे त्या मराठवाडा केसरीच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये जे काही मैदान असतात त्या ठिकाणी आपल्याला तो पळताना दिसतोच। आणि हा संभाजीनगरकरांचा मैदानामध्ये अहिल्यानगरच्या म्हणजे सगळे भागातली ते मैदान तिकडचंच आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये आज महान भारत केसरीचा मानकरी असलेला द्वारलीचा हरण्या तो कोणासोबत पळू शकतो? तो आज मला असं वाटतं तो नाशिकच्या विराटसोबत पळू शकतो। आता सगळे म्हणते नाशिकच्या विराटसोबत का? कारण की 1 2 ते 3 वेळा ही मैदानं त्या ठिकाणी झालेली होती आणि त्या ठिकाणी हे दोघंच पळले होती आणि गाडी चांगली पळली होती बरं का। आणि 100% मी तुम्हाला सांगतो की ही जोडी त्या ठिकाणी फायनलमध्ये राहण्याची खूप दाट शक्यता आहे। जोडीला चांगलं स्पीड आहे, बघूया कशा पद्धतीनं ही गाडी पळते या। खूप साऱ्या शुभेच्छा यासुद्धा गाडीला। आजच्या मैदानामध्ये छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा असा हा लखन आज पळणार आहे आणि हा लखन कोणासोबत पळू शकतो? हा लखन जो आहे तो आज धाराशिव जिल्ह्यामध्ये जे मैदान होतं आहे त्या मैदानामध्ये तिथलाच त्यांचा छोटा लखन म्हणून आहे छत्रपती संभाजीनगरचा, त्यांच्याच दावणीचा आहे। ती जोडी पळताना बघू शकते काय त्या लखनच्या पायावरती पाय ठेवला आहे त्यानं, सगळ्या महाराष्ट्र बघतोय, सुट्टाच येतोय तो सुद्धा। असं काय त्यांना ट्रेनिंग दिलं जातं आहे की ते सुट्टेच निकाल घेत आहे? हा लखन बघितला काय पळतोय, त्यांच्या दावणीतला जो छोटा लखन आहे तो सुद्धा काय पळतोय, संबंध महाराष्ट्र एक चर्चेचा विषय बनला की यांना असं स्पीड काय आहे? आता एक लखन ठीक आहे, आता आपण कसं म्हणतो बकासूरच्या दावणीतला जो बकासूर आहे तो एकटाच पळतोय, महाराज त्याची बरोबरी नाही करू शकत। हा तिथं विक्रमांच्या बरोबरी नाही करू शकत, परंतु तसंच मला बी वाटतं लखनच्या दावणीतला जो छोटा लखन आहे तो जो आहे तो लखन सारखं स्पीड आहे, त्याला आदतमधलं वासूर आहे, एवढं काय स्पीड आहे त्याला काय कळणं झालं। आज 100% ही घरचीच गाडी जी आहे ते आपल्याला पळताना दिसू शकेल। छत्रपती संभाजीनगर, मनोहर चव्हाण, करोडी, छत्रपती तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर, बघूया कशा पद्धतीने ही गाडी पळते। आणि गाडीवरती आज किशोर ड्रायव्हर नसणार आहेत, त्यांचा नवीन ड्रायव्हर आहे तो आपल्याला पळताना दिसू शकेल, म्हणजे चालवताना ते दिसणार आहेत। बघूया कशा पद्धतीनं ते सुद्धा गाडी चालवत आहेत आज छत्रपती संभाजीनगर लखनची। आणि आज सगळ्या महाराष्ट्राला एक उत्सुकता शाकीर भाईंच्या राजाची, खूप दिवस झाले या शाकीर भाईंच्या राजाला वडकी मैदानापासून त्याला गुलालच नाही आहे। वडकीच्या अगोदर एक मैदान झालेलं होतं त्या मैदानापासून गुलालच नाही आहे। असं काय झालं त्या राजाला, कोणाची नजर लागले काय समजना, एवढा टॉपचा नंदी परंतु त्या नंदीला गुलाल जो आहे तो सापडत नाही आहे। परंतु कमबॅक होईल त्या राजाचं आणि तो राजा आज कोणासोबत पळू शकेल? राजा आणि सम्राट ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे शाकीर भाईंची। काय झाले, सम्राटला सुद्धा अनेक पैऱ्यांना अडचण येऊ लागलेल्या आहेत। सम्राट एवढा मोठा नंदी परंतु तो सुद्धा आता तुम्ही बघितलं त्याला पण एवढं खूप सारे टॉपचे पैरे पळत होता तो अगोदर टॉपच्या पैऱ्यामध्ये, परंतु आता तो सुद्धा आपल्याला त्या टॉपच्या पैऱ्यामध्ये पळताना नाही दिसत। पैरे खूप मोठी अडचण येते आणि बघूया आता कशा पद्धतीनं राजा आणि सम्राट ही जोडी पळते, कारण की या जोडीला खूप चांगलं स्पीड आहे।
ही हिंद केसरी जोडी आहे. 5 लाखाचं मैदान झालं होतं. 2 वेळा या जोडीनं 1 नंबर मानकरी पटकवलेला होता. त्यापासूनच ही जोडी जरा महाराष्ट्रामध्ये चर्चेत आली. नंतरनं काय या जोडीला काय परत गुलाल काय घावलेलं नाही आहे. घावला असेल कदाचित, परंतु म्हणावा अशी जोडी नाही पाळली. आज चिमण्या पळताना दिसेल. आपल्याला सगळ्या महाराष्ट्राचा लाडका चिमण्या जो आहे अमित शेठ भाडे यांचा चिमण्या आज पळताना दिसेल. हा चिमण्या जो आहे तो कोणासोबत आपल्याला पळताना दिसू शकेल? हा चिमण्या जो आहे तो कदाचित मला वाटते एक नवीन पायरा असू शकतो हा चिमण्याचा त्या ठिकाणचा. कारण की तुम्हाला माहितीच आहे चिमण्या थोडासा आजारी आहे आणि त्या आजारपणातून उठून चिमण्या संभाजीनगरमध्येच आहे आणि त्याच्यावरती थोडंसं ट्रेनिंग त्याच्यासुद्धा पोटामध्ये तार जी आहे ती सापडलेली होती. त्याच्यामुळे आज चिमण्या जो आहे तो मला पळताना दिसेल. मला असं वाटते की पळताना दिसू शकेल. कारण की धाराशिव जिल्हा जो आहे त्या ठिकाणी प्रथमच त्या ठिकाणी मैदान होते त्यांचं. त्या गावचं लक्षा जो आहे त्यांचा तो प्रमुख म्हणजे त्या ठिकाणी काय म्हणतात ना, त्यांच्या गावची आण बाण शाण आहे. त्यांनी जे मैदान भरवलेलं आहे त्यांनी त्यांच्या मैदानामध्ये हा दिसू शकतो. आणि चिमण्या कोणासोबत पळू शकतो जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. चिमण्या मला वाटते सांडोमिस्त्री तळेगाव यांचा देवा असू शकतो. 2 देवा आहेत त्यांचे. आता जो देवा आहे त्यांचा तो खरेदी केलेला आहे अमित शेठ भाडे यांनी 25 का 26 लाखाला. काल त्यांची बाईट पडलेली होती आणि बघूया कशा पद्धतीने हा सुद्धा चांगली कामगिरी करून संबंध महाराष्ट्रामध्ये खूप सारा पळ आहे याचासुद्धा बघूया कशा पद्धतीने होतं आहे नियोजन. आजच्या मैदानामध्ये छत्रपती संभाजीनगरकरांचाच एक नामांकित बैल, ज्या बैलाने संबंध महाराष्ट्र गाजवला आहे असा जो आहे तो म्हणजे बिबट्या. तिकडचा नाव आहे बिबट्या म्हणून. हा बिबट्या जो आहे तो पळताना दिसू शकेल असं मला वाटतंय. कारण की ही जोडी ज्या वेळेस त्या ठिकाणी पळालेली आहे चांगली कामगिरी करून त्यांनी त्या ठिकाणी माणसांची मने जी आहेत ती जिंकलेली आहेत. बिबट्या आणि सुंदर ही जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल त्या ठिकाणी. आज मला असं वाटतंय की मल्हार जो आहे तो आपला मल्हार जो आहे तो समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा यांचा मल्हार जो आहे तो सुद्धा पळताना दिसू शकेल. सुंदर 11-11 सोबत. कारण की सुंदर 11-11 काल मला वाटते पळाला नाही आहे. बहुतेक तो त्या आजच्या मैदानासाठीच गेलेला असावा. कारण की 8 तारखेचं जे मैदान होते त्या मैदानाची जय्यत तयारी म्हणून गेली असतील. कारण की पाय मोकळे पाहिजेत 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये. बघूया काय होते. का काल पळाले जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा थोडंसं मला. मल्हार काल पळालाय का नाही ते, आणि सुंदर 11-11 हा सुद्धा पळालाय का नाही का ते जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आता वळूयात आपण बकासूरकडे. बकासूर धाराशिव जिल्ह्यामध्ये काही लोक म्हणत आहेत कमेंट्समध्ये की जाणार आहेत, काही लोक म्हणत आहेत की जाणार नाहीत. नक्की काय समजना झाले. आणि लाईव्ह लॉट जे आहेत ते रात्री शर्यत अड्डा या चॅनलवरती झालेले नाही आहेत. बहुतेक लाईव्ह लॉट जे आहेत ते मैदानामध्येच होतील अशी दाट शक्यता आहे. बघूया काय होतंय, कोणाची चिठ्ठी कोणत्या गटामध्ये निघेल. बकासूरचा पहिरा आज कोण असेल. जर बकासूर त्या ठिकाणी जर जाणार असेल तशी अपडेट तरी काय अजून पडलेली नाही आहे की बकासूर त्या ठिकाणी पोहोचला आहे म्हणून. परंतु तिथं बॅनर पडलेला आहे की बकासूर जो आहे तो त्या ठिकाणी जाणार आहे. खूप लोकांनी मला फोनसुद्धा केले होते की दादा धाराशिव जिल्ह्यामधील लोकांनी की दादा बकासूर हो येणार आहे आमच्या जिल्ह्यामध्ये. खरी बातमी आहे. आणि आता बघूया बकासूरचा पहिरा कोण असू शकतो. बकासूरचा पहिरा मग त्यांचे जे गावचा जो नामांकित नंदी आहे लक्ष. आता कालसुद्धा लक्षच नावाच्या नंदीसोबत पळाला होता बकासूर. आजसुद्धा त्यांच्याच गावची आण बाण शान लक्षासोबतच पळताना आपल्याला दिसू शकेल बकासूर. बघूया कशा पद्धतीनं ही अपडेट जी आहे ती येते. आणि लाईव्ह लॉट जे आहेत ते अजून तरी काही निघालेले नाहीत. लाईव्ह लॉट जे आहे ते 9 वाजता किंवा 8 वाजता सकाळी चालू होतील. जरा शर्यत अड्डा हा यूट्यूब चॅनलवरती जरा सर्च करा आणि थोडंसं सांगा की बकासूर म्हणा लखन म्हणा जे टॉपचे नंदी आहेत ते कोणत्या गटामध्ये आपल्याला पळताना दिसतील याच्याबद्दल थोडीशी अपडेट देत राहावा. तर थोडंसं काय होतं माझं बी थोडंसं कामं चालू आहे त्याच्यामुळे माझंसुद्धा लक्ष जे आहे ते तिकडे नसतं कधी कधी. परंतु आज बकासूर ची चिठ्ठी बकासूर त्या मैदानामध्ये पोहोचणार की नाही थोडंसं कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. तिकडची लोक आहेत धाराशिव जिल्ह्यामधील. कारण की बकासूरचा बॅनर जो आहे तो पडलेला आहे. रात्रीच मी तुम्हाला व्हिडिओ टाकला आहे त्या व्हिडिओमध्ये बघा ते तर पडलेला आहे बकासूरचा बॅनर. बघूया
आज सगळे नामांकित नंदी जे आहेत त्या ठिकाणी पळताना येतील. लाईव्ह लॉट सकाळी 8, 8:30, 9च्या दरम्यान मैदानामध्येच पडतील. आपल्याला तुम्हाला सांगितले पैरे आणि मैदान जे आहे ते कोणत्या चॅनेलवर शर्यत अड्डा या यूट्यूब चॅनेलवरती दिसेल. धन्यवाद.